ॲक्च्युली आपण आत्ता ना कोल्हापूरला जाताना कमीत कमी 20-25 किलोमीटर अंतर असताना आपण जरा ह्या झाडाखाली थांबलेलो भाई. बुचकाळू मारले पाहिजे. चल जाऊ. तुम्ही समोरची गाडी बघताय का? कसली खतरनाक गाडी आहे. छत बीत केलं भाई, एकच नंबर केलं. तर आपण आत्ता डायरेक्ट कोल्हापूरच्या दिशेने निघालेलो आहे. तर बघा, आता आपण डायरेक्ट कोल्हापूरला महालक्ष्मी अंबाबाई देवळाकडे चाललेलो आहे. आदमापूर बाळमामा यांचं दर्शन झालेलं आहे. गर्दी नव्हती, काय नव्हते, पण इथं प्लॅनिंग चाललेलं की इथं स्टे करायचा. बट अजून भरपूर वेळ आहे, आताशी 2 वाजलेले आहेत. त्यामुळं ना कोल्हापूरला आपण जाऊन येईन, रंकाळा वगैरे तिथून पाहू सर्व काही. तर आता इथून फक्त 40 किलोमीटरचं अंतर आहे. त्यानंतर आपलं असं पण जाऊ शकतो. आणि इथं कम्प्लिटली पोचायला लागले मला 6 तास. 6 तासात मी पोचलो. रोड जरा 300 किलोमीटर अंतर झाल्यामुळे मला 6 तास लागले, नाही तर बाई लय लवकर गेलो असतो. ॲक्च्युली आपण आत्ता ना कोल्हापूरला जाताना कमीत कमी 20-25 किलोमीटर अंतर असताना आपण जरा ह्या झाडाखाली थांबलेलो पाहू शकता. एकदम गार अशी हवा आहे आणि आपली गाडी पाहू शकता इथं आराम करते, कारण की भरपूर सारे हीट झाले त्यामुळे जरा गाडी आराम करायला ठेवलेली. आणि नॉनस्टॉप गाडी चालवल्यामुळं ना एवढी बेकार हीट झाली. हे बघा, ते काय गार्डियन वे आहे. सो चला आता थोडे रेस्ट केल्यानंतर जाऊया आणि पुढं वगैरे थंड वगैरे घेऊया. थंड पाणी नाही तर कोल्ड्रिंक घेतलं की जरा एनर्जी येईन. म्हणजे आपल्याला पुढचा स्टॉप कुठं होईन सांगता येत नाही. महालक्ष्मी टेम्पल नंतर बहुतेक एखाद्या फ्यूल पंपावर किंवा जंगली ठिकाणी आपण टेंट लावणार आहे. तर पाहूया, अशा प्रकारे आपली आज राईड होत. गाईस, त्या जिबड्यातली पोरं बघा कशी वाटतात, जबरदस्त. रिॲक्शन पाहिजे असेल. हा पूर्ण जंगली रोड वाटतो, कारण की भरपूर सारी गाडी वगैरे होते. त्यामुळे जर आपला बेस्ट चालू झाला तर एकदम भारी इकडे. हे बघा ना, पूर्ण पुढे गेलं जातात तुम्हाला पूर्ण जंगल वाटतं. साईडला गेलं तर भरपूर मोठं जंगल होतं. आता इथं का नाही जंगल तर एवढं काम मोठं नाही येत. डायरेक्ट आवडत
दर्शन वगैरे झालेले आहे. आणि इथं ना बहुतेक ना काम चालू केलेलं आहे मंदिराचं. म्हणजे डेव्हलपमेंट एकदम डेव्हलपमेंट भारी चाललेली आहे. जबरदस्त काम वगैरे एक नंबर काम चाललेलं आहे. जेव्हा परत कधी ना तेव्हा बहुतेक काम होईल, कारण की आता लगेच काही येत नाही. 1 वर्षाने तरी येऊ शकतो, काय सांगता येत नाही. हो महाराज, ओ भाई, ओ वाचले खतरनाक सीन झाला भाई. हो हो, आजी वाचल्या. अजून दिसतो ना खरं तर ना 4 व्हीलरवाल्यांचं पण नाही आहे. ते 2 व्हीलरवाले काय करायचं, त्यांच्या अंगावर जातात. मग बघा तुम्हाला काय वाटतंय, कोणाची चुकी होते? माझी चुकी होती, जाऊ द्या. व्हिडिओ काढला म्हणून. इकडं ना रोडचा नाद नाही करायचा, खतरनाक नाद नाही, तुम्ही करूच नका. अरे M53 ही गाडी ना मला सकाळी कुठं दिसलेली माहिती आहे, मीराच्या साईडला होती गाडी. म्हणजे आपल्या एरियात साईडला होती जरा गाडी. आज इकडे बघता ब्लॉगमध्ये पाहिलं की त्या संख्ये ना कोल्हापूरमधली गाडी, कोल्हापूरमधली नसते ती, काय माहिती तुमचं कोल्हापूरचं कोड कोणता आहे काय माहिती. उपाशी ना दर्शन वगैरे भारी, सगळ्या देवांचं म्हणजे महालक्ष्मी अंबाबाईंच्या. तर पब्लिक आत्ता आपण चाललेलो आहे घराच्या दिशेला, आणि इथून आपल्याला 187 किलोमीटर जायचं आहे. आजची राईड लय मोठी झाली, लय म्हणजे लय मोठी. 300 + 200 काय 250 पण जाईन. लय मोठी राईड झाली. आज 450 किलोमीटरची राईड झाली. 450 नाही 550 किलोमीटरची राईड. पण भाई मला ना अजून 1% पण वाटत नाही की अंग दुखतंय, हे दुखतंय. लय भारी वाटतंय गाडी चालवाय. म्हणजे भाई छंद पाहिजे रे माणसाला, छंद गाडी चालवायला. तो माणूस कधीच दमणार नाही भाई. जो बळबळ चालवतो ना त्याचा अंग बेंग लय दुखतं, बॅका दिवस येतो त्याच्यावर. बघा कशी झुपका येतात भाई मध्ये. यह 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 हो, क्या हुआ. रोड तर लय भारी आहे. गतिरोधक येतोय काय मध्ये आधी. असा रोड पाहिजे. चालू गाड्या असल्या जरा गाड्यांच्यात निघून जातं. एकटा अख्खा रोड मोकळा म्हणलं ना भाई, असलं जीवाव येतं ना चालवायला. जीवाव नाहीत पण म्हणजे लय असं कटाळा येतो की ना मोकळा एकटाच गाडी चालवतोय, मोकळा भाई. ओव्हरटॅक पण नाही करता येत का काय नाही, मोकळंच पळायचं. आता कसं भाई लय भारी वाटतं जरा चालवायला. कधी थोडीफार रिॲक्शन्स वगैरे पडतील, म्हणजे भारी वाटतं. रोड चुकला तर नाही ना? बरोबर आहे. म्हणलं का रोड चुकला, कारण की त्याला 2 रूट आहेत, खालचं वरचं. इथं काय दाखवा ना, पण आपण बरोबर चाललं आहे. फ्लोड रोड नियर बाय.
1 किलोमीटरला टर्न आहे आपल्याला. 900 मीटरवर टर्न आलाय लगेच. 2 सेकंदाला 100 मीटर जाते गाडी. 2 सेकंदाला. आईला पुढून पण त्याच रोडला हे होणार, त्याच रोडला जॉईंट होणार आहे पुढं. काय कळा ना भाई, रोड असा कसा केलाय. मॅपवाले भाई बुचकाळू मारले पाहिजे. मला बिन मोकर आहे सेपरेट रोडला नेले. आता कसं बरोबर चाललंय भाई. मॅपनेच तर मला भिंगवाय बघतोय. सोपं वाटलं तुला मला भिंगावणं. हा लय एवढं लांब फिरलोय. इकडंच येऊन दाखा देतो तू. सुट्टी नाही. 3 किलोमीटरला टर्न. स्लाईट लिफ्ट म्हणजे वळायचं नाही, फक्त कॉर्नरिंग करायची. चल जाऊ. पुढं बहुतेक अडवतील आता. मी ना मागच थांबलेलो. अंदाज आला तर बहुतेक का अडवतात का काय माहिती. ना अडवलं बाई, पण मागाशी अडवलं असतं 100%. मी लगेच थांबलो. एकत्र सगळे रोडला होते भाई. लय अवघड झालं असतं माझं. माझ्याकडे तसं सगळं होतं बरं का. नेमके ना ताण पण लागले. तिथं पाणी बॉटलवाला होता. मग पाणी घेतलं तर मग आलो. तिथंच थांबलं तर पोलीस गेले कंटाळून. तिथं थांबून पलीकडे गेलं नेऊन. आपण आता कुठे वराडेमध्ये. वराडे घर आपलं राहिलेले 115 नाही बरं का. 115 जेजुरी राहिलेली आहे. 115 किलोमीटर इथून जेजुरी आहे. तर तिथून आपल्याला 22 किलोमीटर आहे अजून. लवकर पोचन असं वाटते. 10 वाजेपर्यंत तर आरामात पोचन घरी. पण बघूया की कॅम्पिंग करायचे का काय करायचे. मला तर वाटते कॅम्पिंगच करायचे. कारण की भारी लय दिवसातून बाहेर आलोय तर ना थोडाशी कॅम्पिंग वगैरे झाली पाहिजे. त्याशिवाय मजा नाही. बघूयात अजून काय मिळतं इथं पाहण्यासारखं. इथं मला तर लय काय वाटलं नाही बरं का. ओ भाई रंकाळा जायचं राहिलं का. मला रंकाळा बघायचा होता रे भाई. रंकाळ्याकडे तर गेलोच नाही आणि उशीर होता म्हणून. तर उशीर झाला ना सगळंच राहतं. माझं प्लॅनिंग होतं आज आदमापूरला राहून मग दुसऱ्या दिवशी महालक्ष्मीला जायचं. मग त्यानंतर डायरेक्ट घरी आलो असतो. बट अचानक असा टाईम पण लय नव्हता राहिला ना. नेमकं दुपारचंच पोचलेलो त्यामुळं काय वाटत नव्हतं. त्यामुळे लवकर निघून आलो. आणि मग आता इकडं पण आता पोचून 10 वाजेपर्यंत घरी. तरी ना मी घरून आरामात निघालेलो 6 वाजता निघून. पण ॲक्सिडेंट.
मागून अख्खी फुटली, एवढी जबरदस्त गाडी फुटली ट्रक. चला आपल्या राईडला बहुतेक कंटिन्यू चला बैल. आज गाडीला पळावली. 102 किलोमीटर राहिले फक्त विजिटपर्यंत जायचं आपल्याला. चला तुम्ही समोरची गाडी बघताय का? कसली खतरनाक गाडी आहे. छत बीत केलं भाई, एकच नंबर केलेलं आहे. गाडीले क्वालिटी भाई. उन्हाचं टेन्शन नाही, पावसाळ्यात पण काय टेन्शन नाही. थोडं भिजणार, साईडने भिजणार पण वरती नाही काय भिजणार, एवढा विषय. भारी गाडी राहू. गाडीचा नाद कोणी करावा. मॉडिफाय केलेलं जबरदस्त.